लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्या विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना धार्मिक प्रवासाचे योग घेऊन येतोय. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर तुमची जी रखडलेली कामं आहेत ती थोडीशी पूर्णत्वाकडे जाताना या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिसतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होताना दिसेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो आणि कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदाचं वातावरण असणार आहे. फेब्रुवारी महिन्यातल्या ग्रहगोचराचा लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजे तुळ रास. तुळ राशीसाठी फेब्रुवारी 2026 अनेक अर्थांनी खास म्हणावा लागेल. या महिन्यात तुम्ही एकापेक्षा जास्त प्रवास करण्याची शक्यता आहे. मुलांकडून यशाची बातमी मिळू शकते. मुलांना यश मिळू शकतं. प्रेमजीवनात काही धाडसी निर्णय तुम्ही घेताना दिसाल. त्याचबरोबर जे विवाहित आहेत त्यांची संततीची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संततीचं सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा महिना फायदेशीर राहील. नफा तुम्हाला तुमच्या व्यवसायात दिसून येईल. तुळ राशीच्या ज्या लोकांचे राजकीय संपर्क आहेत त्यांना त्या संपर्कामधून लाभ होण्याची चिन्ह आहेत. तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल. तुमच्या सामाजिक जीवनातही तुम्ही सक्रिय राहाल आणि तुमच्या संपर्कांमुळे तुम्हाला खास करून फायदा होणार आहे. आता वळूया मकर राशीकडे. मकर राशीसाठी फेब्रुवारी 2026 चांगला असणार आहे, कारण अनेक ग्रहांचं शुभ संयोग जो जुळून येतोय तो तुम्हाला लाभ देणार आहे. कमाईच्या दृष्टीने महिना चांगला म्हणावा लागेल. पूर्वीपेक्षा कमाई निश्चितच जास्त असेल. घरात एखादं शुभ कार्य ठरू शकतं. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर आर्थिक नियोजन जे तुमचं आहे ते यशस्वी होईल. भविष्यासाठी बचत कराल. कुटुंबात वातावरण आनंदाचं आणि उत्साहाचं असेल. नवीन मालमत्ता खरेदी किंवा जुन्या मालमत्तेची विक्री या गोष्टी होऊ शकतात. तुमच्या बोलण्याचा आणि वागण्याचा एक वेगळाच प्रभाव पडणार आहे, एक वेगळी छाप लोकांवर पडणार आहे. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक लाभ देणारा तर ठरणारच आहेत, पण त्याचबरोबर सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा लाभाचे योग बनत आहेत. या महिन्यात तुम्हाला तांत्रिक ज्ञानाचा, तुमच्या क्षमतेचा नक्कीच फायदा होईल. कौटुंबिक जीवनात बोलायचं झालं तर तुमच्यासाठी हा काळ सुखद म्हणावा लागेल. तुमच्या कूटनीतिक क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होताना दिसणार आहे. बुद्धिचातुर्याचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांवर मात कराल. खरं तर कुंभ राशीच्या लोकांसाठी गेल्या 2-2.5 वर्षांपासूनचा काळ थोडा जड गेला म्हणावा लागेल काही बाबतीमध्ये. पण फेब्रुवारी महिना मात्र तुम्हाला नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. भविष्याच्या योजना तुम्ही या महिन्यात आखू शकता. कामात यश मिळेल आणि समाजात मानसन्मान मिळेल. कुंभ राशीच्या लोकांना 7.7 सुरू आहे, त्यामुळे त्यांना देखील काही अडचणी, मानसिक त्रास हा होत असणार आहे. त्यासाठी 7.7चे उपाय नक्की करा. लोकमत भक्ती यूट्यूब चॅनलवर 7.7चे कुठले उपाय करावे या